मंडळी नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमाच्या एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मंडळी, संत कबीर यांचा एक दोहा मला आठवतोय की बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोई, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा आपणा तो मुझसे बुरा न कोई. मी जेव्हा दुसऱ्यांमध्ये वाईटपण शोधायला लागलो तेव्हा मला काहीच सापडलं नाही, पण जेव्हा मी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघितलं तेव्हा लक्षात आलं की अरे, माझ्या इतकं वाईटच कोणी नाही. तात्पर्य काय आहे? संत कबीर असं सांगतात की चांगुलपणाची सुरुवात ही आपल्यापासून करायची असते, विवेकाची सुरुवात ही आपल्यापासून करायची असते. मंडळी, जेव्हा एक व्यक्ती चांगली होते, एक व्यक्ती विवेकी होते, असा एक संघ विवेकी होत होत मग एक संपूर्ण समाज विवेकी होतो. बरोबर आहे. हाच आहे आजचा आपला हॅलो सह्याद्री कार्यक्रमाचा विषय, विवेकी व्यक्ती, विवेकी समाज. आणि आज या विषयावर बोलण्याकरता, आपल्याशी गप्पा मारण्याकरता आपल्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमात ज्या आल्या आहेत त्या आहेत महाराष्ट्रातल्या प्रख्यात समुपदेशक, ज्या अमरावतीच्या आहेत, डॉक्टर मोहना चंद्रशेखर कुलकर्णी. आपण त्यांचं स्वागत करूयात. मोहनाताई, तुमचं खूप खूप स्वागत हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. मंडळी, मला तुम्हाला सांगायला आवडेल की MD मेडिसिन आहेत डॉक्टर मोहना कुलकर्णी आणि डीप सायकोथेरपी हा त्यांचा विषय आहे. 25 वर्ष अमरावती शहरामध्ये त्यांनी मेडिकल प्रॅक्टिस केली आणि 25 वर्षानंतर कुठेतरी त्यांना असं वाटलं की आता इथे थांबावं आणि वेगळी वाट कुठली तरी आपण धरावी. आणि मग त्यांनी काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशनाचं काम सुरू केलं. अनेक विषय, अगदी बालपणापासून वृद्धत्वापर्यंत अनेक विषयांना त्यांनी आपल्या समुपदेशनातून स्पर्श केलेला आहे. ते कुठले विषय आहे ते आपल्या आजच्या या चर्चेमध्ये येणारच आहेत. तर आपण गप्पा मारूयात डॉक्टर मोहना कुलकर्णी यांच्याशी. मोहनाताई, परत एकदा खरंच खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपण असं म्हणतो ना की द मॉरल सेन्स ऑफ राईट अँड रॉंग, सत्सद विवेक बुद्धी, म्हणजे खरं काय, खोटं काय, बरं काय, वाईट काय, याच्यातला भेद समजण्याची बुद्धी म्हणजे विवेक. इतकी सुंदर विवेकाची अशी सोपी व्याख्या आहे. आपण विषयाकडे जाणारच आहोत, पण मला अगदी कुतूहल म्हणून सुरुवातीला सांगा की मुद्दलात तुम्ही डॉक्टर, वैद्यकीय व्यवसाय तुमचा, पण मग आपण वैद्यकीय व्यवसाय एका टप्प्यानंतर आता इथे थांबवून एक कुठली तरी वेगळी वाट धरावी, म्हणजे शरीराला औषध देता देता आता मनाला औषध द्यायचं काम करावं असं तुम्हाला वाटलं. तर असं काय नेमकं तुमच्या या प्रॅक्टिसच्या काळामध्ये असं घडलं होतं की तुम्हाला असं वाटलं की आपण समुपदेशनाच्या कामाकडे वळावं? हो, हा प्रश्न मला खूप जण विचारतात. 2002 साली मी REBTचं एक कार्यशाळा डॉक्टर आनंद नाडकर्णींनी घेतली होती आणि त्यांनीच मला या विषयाची ओळख करून दिली. दुर्दैवाने अगदी अलीकडेच त्यांचं आकस्मिक आणि अकाली निधन झालं. आज मी त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. आणि त्यांनी REBT ह्याची जी मला ओळख करून दिली, त्यानंतर मी इतके भारावून गेले एका प्रकारे, आणि मला असं वाटलं की हे एक वेगळं विश्व आहे, वेगळा अभ्यास करण्याचा विषय आहे. आणि याचा लॉंग फॉर्म काय? REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. आणि ही आपण पूर्ण शिकणं आणि आता ह्याच्यातच काम करावं असा डोक्यामध्ये विचार घोळायला लागला. आणि मी त्याच्यासाठी असं ठरवलं की आपण त्याची शैक्षणिक सुद्धा डिप्लोमा सायकोथेरपी करून एक पदविका घ्यावी. त्याचं पुढील शिक्षण मी घेत गेले. आणि किशोर फडके हे जे अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट आहे न्यूयॉर्कची, त्याचे ते फेलो आहेत आणि REBTचे संपूर्ण जगामधले एक नामवंत असे तज्ज्ञ आहेत. आणि त्यांच्याकडनंच मला मार्गदर्शन मिळालं, त्यांच्याकडूनच मी हा सर्टिफिकेट कोर्स केला.
त्यांना मी खरोखर गुरुस्थानी मानते आणि त्यामुळेच मी समुपदेशनाच्या या क्षेत्राकडे वळले. REBTचा उल्लेख तुम्ही केला, पण त्यामध्ये ABCD नावाची काहीतरी संकल्पना आहे की? हो, आधी मुळात REBT म्हणजे काय हे सांगते. म्हणजे विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र. बरं. तर ह्याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की साधारण 1950च्या पूर्वी म्हणजे फ्रॉइड वगैरे जेव्हा मानसोपचार करत होते तेव्हा मनोविश्लेषण करणं किंवा व्यक्तीच्या बालपणात जाऊन त्याचा अभ्यास करणं किंवा इव्हन स्वप्नांचा सुद्धा आधार घेऊन मानसोपचार करणं ही एक पद्धत होती. पण स्वतः अल्बर्ट एलिसना काही ही पद्धत पटली नाही आणि त्यांना असं वाटायला लागलं की वेगळा काहीतरी विचार मानसोपचारासाठी आणायला पाहिजे. आणि त्याला त्यांचा उपयोग आधार त्यांनी असा घेतला की जवळजवळ 2000 वर्षापूर्वी एपिक्टेटस नावाचा जो एक ग्रीक तत्ववेत्ता होता त्यांनी एक सिद्धांत मांडला होता आणि त्या सिद्धांताचा आधार घेऊनच पुढे अल्बर्ट एलिसनी आपलं जीवन तत्वज्ञान सुरू केलं. ते संदर्भ असा होता, तो सिद्धांत असा होता की कुठलीही व्यक्ती एखाद्या घटनेमुळे अस्वस्थ होत नाही तर त्या घटनेचा ती व्यक्ती काय अर्थ काढते, त्याच्यातून काय विचार करते, ह्यामुळे ती व्यक्ती अस्वस्थ होते. आणि हे सूत्र धरूनच जेव्हा अल्बर्ट एलिसनी पुढे हे जीवन तत्वज्ञान मांडायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की माणसाच्या मनात जे विचार येत असतात म्हणजे तो सतत स्वतःशी काहीतरी स्वसंवाद करत असतो आणि त्याच्यातूनच भावना जन्माला येते आणि त्या भावनेच्या पोटीच माणूस एखादी कृती करतो किंवा त्याच्या शारीरिक बदल जे काही होत असतात ते त्या भावनेतून होत असतात. एक छोटंसं उदाहरण देते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की समजा एक 18-20 वर्षाचे 2 जुळे भाऊ आहेत आणि त्यांनी काहीतरी चुकीचं काम केलंय आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना एक श्रीमुखात दोघांच्याही दिलेली आहे. त्यातला एक भाऊ जो आहे ना अंधू, तो खूपच एकदम घाबरला आणि त्याला भयंकर आपण काहीतरी चूक केली आहे असं वाटलं आणि त्यांनी ताबडतोब वडिलांच्या तो पाया पडला. त्याला पश्चात्तापाची भावना झाली, माझं चूक झालं असं त्यांनी मान्य केलं आणि त्याला रडू कोसळलं. दुसरा जो जुळाच भाऊ होता नंदू, तो म्हणला माझं अजिबात चुकलं नाही आहे, मी अजिबात हे ऐकून घेणार नाही असं म्हणून त्वेषाने रागाने त्यांनी धाडकन दार आपटलं आणि तो घराबाहेर निघून गेला. आणि त्याची हाताच्या मुठी वळलेल्या होत्या, त्याचे डोळे मोठे झाले होते, त्याच्या छातीमध्ये धडधड होत होतं. तुमच्या असं लक्षात येईल, हे मी छोटं उदाहरण अशासाठी दिलं की घटना एकच होती, वडिलांनी श्रीमुखात मारली, पण 2 अगदी सख्ख्या जुळ्या भावांचा सुद्धा त्याला असलेला वैचारिक भावनिक कृती मधला प्रतिसाद हा वेगळा होता. म्हणजे व्यक्तिपरत्वे भावना वेगळी असते आणि व्यक्त होणंही वेगळं असतं. बिलकुल. आणि ज्या ABCDचा तुम्ही उल्लेख केला त्याचं पण एक छोटंसं उदाहरण देते, कारण हा सगळा विषय एवढा मोठा आहे, एक उदाहरण दिल्याशिवाय ते लक्षात नाही येणार. एक A असं आपण म्हणू की एक मुलगा आहे आणि त्याला उडवायसाठी हातामध्ये गॅसचे फुगे दिलेले आहेत. ही A ही एक घटना. फुगे 6 पैकी 5 फुगे उडवल्यानंतर तो मुलगा मटकन खाली बसला, अगदी त्याचा चेहरा उतरला आणि तो अगदी रडवेला झाला. हा झाला C. मी ते सगळं पाहिलं आणि त्याच्याशी बोलायला जवळ गेले आणि त्याला विचारलं, का रे बा तुझ्या हातात फुगे आहेत, असं तू रडवेला होऊन का बसलायस? तर त्यांनी मला असं सांगितलं, कुणीतरी दुष्ट माणसांनी मला हा काळा फुगा दिलेला आहे. आता हा काळा फुगा कसा उडणार? आई तर म्हणते काळा रंग म्हणजे बॅड लक, काळा वाईट असतो, त्यामुळे मला हा फुगा उडवताच येत नाहीये. हा झाला त्याचा B. मी त्याच्या जवळ जाऊन जेव्हा त्याला प्रश्न विचारले की का रे, काळ्या गोष्टी सगळ्याच वाईट असतात का? तुझे डोळे सुद्धा किती काळेभोर आहेत, तुझे केस काळे आहेत, तुझ्या दगडावर बसला आहेस ते सुद्धा काळाच आहे, आणि हे जे बॅडलक म्हणतात ते नक्की काय असतं? आणि मुळात आपण असा विचार करूया की हा फुगा काळ्या रंगामुळे उडतोय का त्याच्या आतल्या गॅसमुळे उडतोय? त्याला हे ताबडतोब एका क्षणात लक्षात आलं आणि त्यांनी हातातला तो काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडून दिला आणि तो उड्या मारत नाचायला लागला. A, B, C, D आणि E इज इफेक्टिव्ह आउटकम.
बरोबर. म्हणजे ह्या ABCD म्हणजे RBT म्हणजे काय हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलंय, कारण हा क्या बात आहे. विषय खूप मोठा आहे. पण तुम्ही या क्षेत्राकडे वळलात कशा, म्हणजे काय नेमकं अनुभव किंवा अनुभूती तुमच्या व्यवसायामध्ये आल्या म्हणून तुम्ही इकडे वळलात? हो, मी तुम्हाला असं म्हणलं की मला नुसतेच डायबिटीज झालेले, मधुमेह, ब्लड प्रेशर वाढलेले, दमा खोकला झालेले अजिबात पेशंट बघायचे नव्हते. आणि मला असं वाटलं की हा शारीरिक रोग दुरुस्त करणारे खूप आहेत, पण मानसिक रोग दुरुस्त करणारे त्या काळामध्ये सुद्धा नव्हते. बरोबर. आणि विशेषतः माझ्या स्वतःची एक कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे की ज्याच्यामध्ये माझे आजोबा शंकरराव किर्लोस्कर, आई वडील मुकुंदराव आणि शांताबाई किर्लोस्कर ह्यांनी किर्लोस्कर श्री मनोहर मासिकांच्या माध्यमातून अनेक वर्ष समाज प्रबोधन केलेलं आहे. मी खरं त्याच विषयाकडे येणार होतो की ही जी बीजं आली तुमच्यामध्ये ही कुठून आली म्हणजे? हो, आणि हे समाज प्रबोधन मी लहानपणापासून पाहत होते की वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, भेटायला येणारी माणसं. तेव्हा मला असं जाणवलं की हा काहीतरी वेगळा विषय आहे, जी समाजाची गरज आहे. आणि त्यामुळे आपण हा समाज प्रबोधनाचा, समाजाला सजग करण्याचा एक वारसा या निमित्ताने पुढे का नाही चालवला. न्यायचा. क्या बात आहे. आजचा जो म्हणत आहे आपला विषय आहे विवेकी व्यक्ती विवेकी समाज. हो, पण नेमका विवेक आपण समजतो, आपल्याला शब्द, पण त्याचा जर अगदी सविस्तर अर्थ सांगायचा झाला विवेक या शब्दाचा, तर काय सांगता येईल? विवेक या शब्दाचा अर्थ सांगायच्या आधी मी थोडंसं पॉझिटिव्ह थिंकिंग या शब्दाबद्दल सांगते. आपण हा शब्द बरेचदा ऐकतो हा आता, म्हणजे हा वापरला जातो वापरला आणि जातो. जणू काही तेच अल्टिमेट शेवटचं उत्तर आहे सगळ्या प्रश्नांना, असं कधी कधी समजलं जातं. पण अगदी साधं सिंपल गोष्ट अशी असते की केवळ पॉझिटिव्ह थिंकिंग हे बरेचदा वरवरचं सुपरफिशियल असतं. आणि विवेकी विचार हे खूप मूलभूत, म्हणजे तुम्हाला आता मी उदाहरण दिलं त्या मुलाचा काळ्या रंगाबद्दलचा जो काही मनातला दृष्टिकोन होता तो जन्मभरासाठी त्याचा निघून गेला. बरोबर. राईट. त्यामुळे सुपरफिशियल थिंकिंग वेगळं, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये अजून एक गोष्ट होते की त्यामध्ये माणसाला कधी कधी फाजील आत्मविश्वास येऊ शकतो की मी काय करू शकेन त्यात काय असं. पण जेव्हा विवेकी विचार असणारा माणूस स्वतःला सांगतो की माझे गुण काय आहेत, माझा अनुभव काय आहे, माझे ज्ञान काय, माझी क्षमता काय, बरोबर. हा विचार जो विवेकी माणूस करतो. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे पॉझिटिव्ह थिंकिंग मधली, ती ही की बरेचदा जो होता है अच्छे के लिए, म्हणजे ऑल इज वेल, आमिर खाननी जसं आपल्याला सांगितलं तसं ऑल मे नॉट बी वेल, पण तरीसुद्धा मी माझ्या उद्दिष्टपूर्तीसाठी जे असेल ते मी बदलायचा प्रयत्न करेन, हे विवेकी व्यक्ती म्हणते. बरोबर. 2-3 फरक मला अजून जाणवतात, पण आता अजून एक सांगते, आपल्याला पुढे खूप जायचं आहे. बरेचदा विवेकी पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी व्यक्ती असं सांगते की रागावू नका, रडू नका, भिऊ नका, भांडू नका. तर हे ना ह्या सगळ्या आपल्या अतिशय मूलभूत भावना आहेत. बरोबर. आणि त्या कंट्रोल करणं, त्याचं नियंत्रण करणं जर का कुणी सांगत असेल तर मला नाही वाटत ते शक्य आहे. पण विवेकी विचार आपल्याला असं सांगतो की हो, ह्या माझ्या भावना आहेत, या स्वीकारा, फक्त त्याची वारंवारिता, त्याची तीव्रता किंवा त्याचा कालावधी जर का तुम्ही मॅनेज करू शकलात तर ती अधिक चांगली गोष्ट आहे. भावनांचा निचरा होणं ज्याला म्हणतो येस, आपण, भांडण झालंच पाहिजे. हो, निचरा होणं आणि योग्य पद्धतीने निचरा होणं. बरोबर. हा, त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकर कधी कधी असं म्हणतो की मी कुणाचं वाईट केलं नाही, माझं कशाला वाईट होईल, म्हणजे हा मूर्खांच्या नंदनवनात आहे असं मला वाटतं. कारण तू जरी कोणाचं वाईट केलं नाही तरी तुझं कोणीतरी वाईट करू शकतं आणि त्याच्यासाठी तुझी तयारी पाहिजे. म्हणजे मी कधी कधी जोक म्हणून सांगते की मी कुत्र्याला चावले नाही म्हणून कुत्रा मला चावणार नाही, हे म्हणणं जितकं पेड्यासारखं आहे तितकं हो तितकंच हा स्वीकार हा महत्वाचा असतो. पण जो विवेकी शब्दापासून तुम्ही सुरुवात केलीत, कारण आपला हा विषयच आजचा विवेकावर आहे. विवेक हा शब्द जो आहे ना तो बरेच जणांना आवडत नाही किंवा जरा टोचतो, कारण त्यांना असं वाटतं की विवेकी असणं किंवा विवेक हा काहीतरी कठोर, तर्ककठोर, कोरडा, ड्राय असा विषय आहे ज्याच्यामध्ये भावना रहित असं काहीतरी बोललं जातं. किंबहुना
विवेकामध्ये सहृदयी आहेत, त्याच्यानंतर भावना समजून घेतल्या जातात आणि अतिशय शास्त्रीय वास्तववादी आहे. आणि त्यामुळे जी व्यक्ती अशी विवेकी विचार करते तिचंच मनाचं आरोग्य त्या व्यक्तीचं उत्तम चांगलं राहतं. राहू शकतं. क्या बात आहे. खूप सुंदर विवेकाची व्याख्या मोहनात आहे तुम्ही सांगितली. आपण एक छोटीशी विश्रांती या ठिकाणी घेतो आहोत. म्हणजे आपण बघत आहात कार्यक्रम हॅलो सह्याद्री. छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, कारण विषय रंगतो आहे आणि महत्त्वाचा विषय आहे विवेकी व्यक्ती विवेकी समाज. कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो सह्याद्री. नमस्कार मंडळी, हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये या छोट्याशा विश्रांतीनंतर परत एकदा आपलं स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत समुपदेशक डॉक्टर मोहना कुलकर्णी. मोहनाताई, विवेकाच्या व्याख्येनंतर आता आपण थोडंसं जरा मला ज्या विषयाकडे यायचं होतं, मेंटल हेल्थ. हो, म्हणजे फारच ऐरणीवर आलेला विषय आहे सध्याच्या काळातला हा मेंटल हेल्थ. अगदी. म्हणजे साधा त्याचा मनाचं आरोग्य असा त्या शब्दाचा अर्थ होतो, हो. पण त्याचं मनोरुग्ण आहे का मी, तुम्ही मला असं का सांगताय, असं जो अर्थ घेतला जातो या अनुषंगाने काय सांगाल? नाही, हा गैरसमज अनेक लोकांचा आहे. त्यामुळे मी मनाचं आरोग्य ह्याची अगदी सोपं करून सांगण्यासाठी 3D चा मी वापर करते. बरं. पहिला डी आहे तो म्हणजे डिसीज. जो आजार म्हणजे ज्या व्यक्तीला मनाचा आजार आहे, मनोरुग्ण, मगाशी तुम्ही जो शब्द वापरलात, तो जी व्यक्ती मनोरुग्ण आहे, जिचे विचारच गोंधळलेले आहेत, जी कधी उन्मादित आहे, कधी ती विझलेली आहे, आणि एक जर केमिकल लोचा जसं म्हणतो डोक्यामध्ये झालेला, अशी ती व्यक्ती आहे. त्यामुळे ती व्यक्ती तारतम्य ठेवून विवेकाने वागणं हे शक्य नाही आहे. त्या व्यक्तीला प्रॉपर औषधोपचाराची गरज आहे, सुरुवातीच्या काळात तरी. मनासाठी औषधोपचार, मनासाठी, व्यवहारासाठी, वागण्या बोलण्यासाठी, भावनिक नियमनासाठी. बरोबर. दुसरा डी आहे तो आहे डिस्ट्रेसचा, म्हणजे ताणतणावाचा. आता प्रत्यक्ष परिस्थिती किंवा इव्हन काल्पनिक, भूतकाळातली, वर्तमानातली किंवा भविष्यातली, अशा कोणत्याही एखाद्या काल्पनिक परिस्थितीमुळे माणूस जर का विचार, भावना आणि वर्तनात अस्वस्थ होत असेल, त्याचे अविवेकी असं त्याच्याकडून काही घडत असेल, किंबहुना त्याचा त्याच्या तब्येतीवर परिणाम होतोय, त्याच्या वागण्या बोलण्यावर होतो आहे, त्याच्या कामावर परिणाम होतोय, तर निश्चितच ती व्यक्ती डिस्ट्रेसमध्ये आहे, ताणतणावामध्ये आहे. हा झाला दुसरा डी. त्याचे शारीरिक परिणाम पण निश्चित. मनोकायिक आजार, अनेक डॉक्टर आम्ही म्हणतो की आमचं निम्म पोट मनोकायिक आजारांवर भरतं. खरंय, गंमत आहे, पण सोडून द्या. तिसरा डी आहे तो आहे डेव्हलपमेंटचा, म्हणजे मनोविकास. म्हणजे माणसानी स्वतःचा स्वीकार करणं, स्वतःच्या क्षमता ओळखणं आणि स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी घेणं, हे 3D हे मानसिक आरोग्य किंवा मनाच्या आरोग्यामध्ये अंतर्भूत आहेत. त्यातला पहिला मी सांगितला की ज्याला खरोखर सुरुवातीला का होईना औषधोपचाराची गरज आहे. आणि हे दुसरे जे 2D आहेत त्याच्यासाठी जसं REBTचं हे शास्त्र आहे, मानसोपचार शास्त्र, त्याचा उपयोग ह्या 2D बद्दल आपल्याला काम करता येतं. पण मुळामध्ये मनाचं आरोग्य काय, हा तुमचा प्रश्न होता. आणि त्याचे निकष काय, हाही तुमच्या मनात प्रश्न आला असेल. माझी ओळख करून देताना तुम्ही सांगितलं मी डॉक्टर आहे. त्यामुळे मी एखाद्या व्यक्तीला जेव्हा फिजिकल फिटनेसचं सर्टिफिकेट देते, त्यावेळेला त्याचं वजन, उंची, वय, रक्त तपासणी, ब्लड प्रेशर, ECG, एक्सरे वगैरे वगैरे असं करून सगळं तपासणी करून ठीक आहे, छान आहे असं म्हणून मी त्याला यू आर फिजिकली फिट असं सर्टिफिकेट देते. पण एखादी व्यक्ती मनाने हेल्दी, फिट आहे का नाही ह्याचे निकष कोणते की ज्यामुळे मी असं त्यांना सर्टिफिकेट देऊ शकेन? सगळ्यात पहिला निकष मनाने हेल्दी असण्याचा, मनाचं आरोग्य चांगलं असण्याचा हा आहे की आपण आपलं स्वहित जपणं. ह्याचा अर्थ फक्त स्वार्थ नव्हे. त्या स्वहिताच्या सोबत जेव्हा परहिताचा विचार केला जातो, ह्याच्यासोबत जेव्हा मी स्वतः प्रामाणिक आहे असं मी माझं वागणं बोलणं असतं, ज्या वेळेला मी माझी वैफल्य सहन करण्याची शक्ती वाढवते, ज्या वेळेला मी सामाजिक बांधिलकी मान्य करते, त्यावेळेला ह्याचा अर्थ मी स्वहित जपते.
दुसरी फार महत्त्वाचा मुद्दा किंवा निकष आहे तो म्हणजे माझे विचार, भावना आणि वर्तन हे वस्तुनिष्ठ, वास्तववादी आणि अतिशय सुजाण, उपयुक्त आहे का? आणि ही एक चेन असते, सगळं एकमेकांना जोडलेलं असतं. अगदी जोडलेलं असतं. कारण साधी गोष्ट आहे, पहा आपण पटकन कुणावर तरी कुशा तरी गोष्टीचा एक शिक्का मारून मोकळे होतो, खरं. हा असा तो तसा. बरेचदा आपण आपले स्वतःच्या चुका, आपले स्वतःचंच अपयश ह्याचं वस्तुनिष्ठपणे कधी विचार करत नाही. आपण मूल्यमापन लोकांचं खूप करतो हल्ली. स्वतःचं करत नाही आपण. जजमेंटल असणं हा हल्ली शब्द खूप वापरला जातो. एक एएचं जे तत्वज्ञान आहे अल्कोहोल अनॉनिमसचं, की दारू वाईट आहे, दारुडा वाईट नाही. बरोबर. अजून मानसिक आरोग्याचे पुढचे 2 निकष तर फार महत्त्वाचे आहेत. तर ते म्हणजे माणसाला काही ना काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये ध्येय असणं आणि हे ध्येय पूर्ती करण्यासाठी आपल्या पूर्णतया क्षमता वापरणं. हे ध्येय जेव्हा समोर असतं त्यावेळेला माणूस सातत्याने प्रयोग करत राहतो, प्रयत्न करत राहतो. आणि शेवटची पण अतिशय महत्त्वाचा निकष मनाच्या आरोग्याचा आहे तो म्हणजे आपल्या नातेसंबंधांमध्ये बरेचदा तुमच्या असं लक्षात येईल की अतिशय निरुपयोगी किंबहुना अतिशय त्रासदायक असे आपले आपसामधले होत असणारे जे संघर्ष असतात ना, ते जर का आपण टाळू शकलो तर मला असं वाटतं आपलं मनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी याचा फार उपयोग होईल. थोडक्यात एकाच वाक्यात मी असं म्हणलं की आपले विचार, भावना आणि वर्तन ह्यामध्ये जर का तारतम्य असेल, ताळमेळ असेल, तर आपलं निश्चितच मानसिक आरोग्य चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. क्या बात आहे. मोनाताई, तुम्ही पालकांसाठी कार्यशाळा घेता, म्हणजे पालकशाळा तुम्ही घेता, तुमच्या समुपदेशनाचा तो विषय आहे. तर एक उत्तम पाल्य घडवायचं असेल, विवेकी संस्कारित पाल्य घडवायचं असेल तर आधी मुद्दलामध्ये पालकांनी विवेकी असणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही काय सांगता लोकांना, पालकांनी विवेकी असावं म्हणजे काय असावं असं सांगता? एक अगदी फार बेसिक गोष्ट मी सांगते. आपण निसर्ग नियमाने आई बाबा होतो, बरोबर. पण पालकत्व ही प्रवृत्ती आहे, वृत्ती आहे. यू हॅव टू बिकम अ पेरेंट. निसर्ग नियमाने आईबाप झाला, पण पालक होण्यासाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा BPEd केलेला माणूस उत्तम खिलाडू वृत्ती असते त्याची असं नाही. एखादी केवळ सोशल वर्कर म्हणून कुठेतरी नोकरी करणाऱ्या माणसामध्ये सेवाभावी वृत्ती असतेच असं नाही. त्यामुळे तुम्ही आईबाप झालाय पण तुम्ही पालक झालाय का? सुजाण पालक. सुजाण पालक तर पुढची स्टेप आहे. पण मुळात पालकत्व ही प्रवृत्ती आपल्याला बाळगावी लागेल जेव्हा आपण मूल होण्याचा निर्णय आपल्या अंगी आणावं लागतं. निश्चित. आणि काही जे अविवेकी दृष्टिकोन पालकांचे बरेचसे असतात त्याच्यातला सगळ्यात पहिला दृष्टिकोन हा आहे की माझ्या मुलाला न अति संवेदनशील किंवा अति काय म्हणू जागरूक असे जे पालक असतात त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला कधीही कसलाही कुठलाही त्रास होता कामा नये, किंबहुना त्या माझ्या मुलाला मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हणणार नाही. आणि म्हणजे इनडायरेक्टली मी असं म्हणते की हेच पालक मुलाला हट्ट करायला शिकवतात. काही पालक आपला अधिकार इतका गाजवतात की ते मूल फक्त आणि फक्त आज्ञाधारक होतं, जे त्याच्या वाढीसाठी अतिशय वाईट आहे. किंबहुना त्यामुळे त्याची वाढ खुंटते आणि एक प्रकारे ते कमजोर होतं. आज्ञाधारक असण्यापेक्षा स्वयंशिस्त, शिस्त ही नेहमीच स्वयं असते, कोणी कुणाला शिस्त लावू शकत नाही, ती आपली आपण लावून घ्यायची असते. त्यामुळे अशी लावून घेण्यासाठी जे पालक एक फेवरेबल घरामध्ये वातावरण निर्माण करतात ते खरोखर एक शहाणं मूल घडवतात. काही पालक असे असतात की जे जसं आहे तसं आपल्या मुलाला स्वीकारत नाहीत. म्हणजे मला गाण्याची खूप आवड होती म्हणून मी माझ्या मुलाला गायला लावतो किंवा त्याला संगीताचा आवड आहे का, कल आहे का हे न बघता मी गाऊ शकलो नाही म्हणून तू गाणं शिक, शक्य नाही ना. आपल्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर लादणं. मोनाताई, या विषयाबद्दल आपण बोलणार आहोतच आणखी जरा विस्तृत, पण एक छोटीशी विश्रांती घ्यायची वेळ झालेली आहे. तर
मंडळी, आपण हॅलो सह्याद्री कार्यक्रमात घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. आपला फार छान विषय चाललेला आहे, विवेकी व्यक्ती विवेकी समाज. मंडळी नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये विवेकी व्यक्ती विवेकी समाज या विषयावर आपण बोलतो आहोत आणि आपल्यासोबत आहेत समुपदेशक डॉक्टर मोहना कुलकर्णी. मोहना मॅडम, आपण पालकत्वाबद्दल बोलत होतो, विवेकी पालकत्वाबद्दल. तो विषय तर आणखी थोडा विशद करून सांगाच आम्हाला. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की पालक विवेकी असणं इथपर्यंत ठीक आहे, पण मुलगा जेव्हा किशोरवयीन होतो, 16वं वरीस धोक्याचं असं आपण जे म्हणतो, त्या धोक्याच्या वयामध्ये जरा पाय घसरण्याची आणि विवेक जाण्याची शक्यता जास्त असते. बिलकुल. तर हे पालकत्व तर विशद कराच, पण किशोर वयातलं विवेक हा पण आम्हाला विशद करून बरोबर आहे. ह्यातले एक दोन मुद्दे मी अजून सांगते. ते म्हणजे आपल्याला आईबाबांचे जे आपसामधले असलेले मतभेद असतात ना, म्हणजे एक जण म्हणतं केलं तरी चालेल, दुसरा म्हणतो करू नकोस, तिसरा म्हणतो हे खा, परत पहिला म्हणतो हे नाही खायचं. हे जे आईबाबांमधले मतभेद आहेत ते खरं म्हणजे मुलांसमोर अशा पद्धतीने व्यक्त होता कामा नयेत. मगाशी मी म्हटलं तसं माझ्या आईनी पालक शिक्षक संघाची स्थापना केली होती आणि ती अनेक वेळा सांगायची की तुम्ही एक मूल जन्माला घातलत याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्ही एका CIDला आपल्या घरामध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे मुलं हे तुम्ही काय सांगता इकडे लक्ष देत नाहीत, तुम्ही काय करता ह्याच्याकडे ते बघत असतात, ऐकत असतात, ते ग्रहण करत असतात आणि त्याचं अनुकरण करत असतात. त्यामुळे मुलांशी बोलताना ना ऐकणं, लिसनिंग हा फार मोठा भाग असतो, रादर दॅन केवळ त्याला उत्तर देणं. कारण मूल काही बोलायच्या आधीच बरेचदा अनेक पालकांचं उत्तर तयार असतं. त्यामुळे संवाद हा मुलांशी खूप चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि विशेषतः ज्या युवा पिढीचा, किशोरवयीन मुलांचा तुम्ही आत्ता उल्लेख केलात, त्यांच्यासोबतचा संवाद तर फारच महत्त्वाचा आहे. कारण आजचा हा जो जेन झी हा जो वर्ग आहे, त्या मुलांचे पालक स्वतःच खूप धास्तावलेले आहेत आणि त्यांना आपलं स्वतःचं पालकत्व हे उत्तम, परफेक्ट, आदर्श, परिपूर्ण झालंच पाहिजे. आणि तसं जर का होत नसेल तर आपण कुठेतरी कमी पडतोय अशी ह्या पालकांचीच मुळात भावना असते. त्यामुळे हे मुलांशी, या वयातल्या मुलांशी जे वादळी वयातनं जात आहेत, ज्यांचं स्वतःलाच अतिशय बंड वृत्ती त्यांच्यामध्ये आहे, ते काहीतरी धोका पत्करून ते करत असतात, नवीन नवीन प्रयोग करण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामुळे ह्या वयातल्या मुलांशी बोलताना 2-3 गोष्टी खूप लक्षात ठेवायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच पालक, मी जेव्हा त्यांच्याशी बोलते तेव्हा असं लक्षात येतं की दिवसभरात 25 वाक्य बोलले असतील तर त्यातली 23 वाक्य हे तू काय चुकीचं केलंस, ते काय केलेलं मला आवडलं नाही, कसं तुला हे जमत नाही, कसं तुला हे समजत नाही, कसं हे मला अजिबात त्रास झाला तू केलेल्या गोष्टीचा, अशी अत्यंत नकारात्मक अशी वाक्य आई वडील बोलतात, निषेधाची. आणि त्यातलं हार्डली एखाद दुसरं वाक्य बा तू काय छान केलंस किंवा काय मला आवडलं अशा अर्थाची असतात. संवादामधली दुसरी फार महत्त्वाची गोष्ट मी सांगेन की या मुलांशी बोलताना ना प्रश्नचिन्हाचा खूप वापर करा. म्हणजे अमुक एक गोष्ट करू नकोस असं म्हणण्याच्या ऐवजी तुला का बरं ही गोष्ट करावीशी वाटतेय असा आपण प्रश्न जर का विचारला तर त्यानुसार आपलं त्या मुलाशी बोलताना त्यातलं काय चांगलं आहे, त्यातलं काय वाईट आहे, हे करायचं का नाही करायचं याची चर्चा सुद्धा होते. बरोबर. आणि त्याची मतं कळू शकतात. त्याची फार महत्त्वाचं आहे. कारण त्याला आता स्वतःची मतं आहेत, त्याचा इगो, त्याचा स्वयं अहम हा तयार व्हायला लागलेला आहे. त्यामुळे ह्या वयातल्या मुलांशी व्यवहार वागताना, बोलताना त्यांनी अधिकाधिक स्वावलंबी व्हावं, निर्णयक्षम व्हावं. मी कित्येक आईबाबांना सांगावं लागतं की अहो तुम्ही त्याचा शर्ट विकत घ्यायला गेलात तरी तो पिवळा घ्यायचा का हिरवा घ्यायचा तुम्ही का सांगताय, त्याला घेऊ दे ना त्याला आपल्या आवडीचा शर्ट. माझ्याकडे एक आई आली होती, 8वीतला मुलगा होता, 9वीतला, आणि ती म्हणली मला अजूनही त्याला सकाळी ब्रशवरती पेस्ट लावून द्यावं लागतं, त्याच्याशिवाय तो दातच नाही घासत. म्हटलं तुम्ही हे का करता? तर मी म्हटलं 2-4 दिवस जाऊ दे, त्याचे जेव्हा मित्र त्याला असं म्हणतील ना की तुझ्या तोंडाला वास येतोय तेव्हा तो स्वतःहून
हाताने ब्रश घेईल, पेस्ट घेईल आणि दात घासेल. बरोबर. त्यामुळे मुलांना आपल्या वर्तनावर त्यांच्या आपलं जरूर लक्ष असलं पाहिजे, पण त्याचे होणारे जे परिणाम आहेत त्याची सुद्धा जबाबदारी मुलांना आता ह्या वाढत्या वयामध्ये त्यांनी घेणं आणि गरजेचं त्यांच्या आहे. त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव त्यांना जाणीव होते. जबाबदाऱ्या याच्यामध्ये मी विशेष उल्लेख करेन घरकामाचं. म्हणजे ना, मी एक जुना शब्द एका मासिकामध्ये वाचला होता, तो म्हणजे मुकादम. म्हणजे पालक न कधी कधी मुका देतात आणि कधी कधी दम देतात. अच्छा. म्हणजे घरकाम करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या मुकादमाचा वापर नाही करता कामा. कारण मूल जेव्हा घरामध्ये राहतं आहे त्याला रोटी, कपडा, मकान, सुरक्षितता सगळं मिळते आहे. त्या बदल्यामध्ये असा शब्द मी वापरला तर कदाचित आवडणार नाही, पण काहीतरी घरकाम ही सुद्धा त्याची जबाबदारी आहे आणि ते करणं अपेक्षित आहे. हां, तुम्ही काहीतरी विशेष काम केलं, त्यांनी विशेष कामगिरी केली तर त्याला जरूर बक्षीस द्या. पण दैनंदिन घरातल्या कामांसाठी लालूच किंवा आमिष जर का मुलांना दाखवायची वेळ येत असेल तर ते चांगलं पालकत्व नाही. या वयामधले जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात, अभ्यासात येणारी अडचणी, जे याला आपण पियर प्रेशर म्हणतो, की बरोबरीच्या मित्रमंडळींमुळे येणारे काही दबाव असतात, एखाद्या विषयातलं अपयश असतं किंवा कधीतरी कुणीतरी प्रेमात पडतं आणि त्याच्यामध्ये ते असफल झालेले असतात. अशा ह्या स्थितीमध्ये ना या तरुण मुलांची एक स्वप्रतिमा जी असते त्याला कुठेतरी धक्का लागतो आणि थोडं त्यांना नैराश्य येण्याची शक्यता असते. अशा वेळी मात्र पालकांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. फार सेन्सिटिव्ह काळ असतो. हो. हे झालं पालकांच्या बाजूनी. किशोरवयीन त्यांच्या विवेकाची जबाबदारी काय? हो, ह्यामधले हे सगळेच मुद्दे फार मी आत्तापर्यंतचे जे सांगितले ते सगळेच अविवेकी पालकत्वाचे मुद्दे आहेत. ते आपण म्हटलं तसं लहान मुलांसाठी पण लागू आहेत आणि या किशोरवयीन मुलांसाठी सुद्धा लागू आहेत. फक्त जसं दर 10 वर्षांनी पालकत्वाची स्टाईल, पद्धत आपल्याला बदलायला पाहिजे, हे पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यानुसार आपण 7 वर्षाच्या मुलाशी बोलतो आहोत का 17 वर्षाच्या मुलाशी बोलतो आहोत याचं भान पालकांनी ठेवणं गरजेचं आहे. अपग्रेडेशन होत राहिलं पाहिजे. मोनाताई, आपला संवाद आपणाशी असं आपल्याकडे एक म्हटलं जातं, इथपर्यंत ठीक आहे. आपला संवाद आपल्याशी असावा, माझं माझ्याशी बोलणं असावं. पण स्वसंवाद नावाचा एक जरा अघोरी शब्द आपल्याकडे वापरला जातो की स्वसंवाद. फार छान गोष्ट, एक साधी सिंपल, आपल्याला बरेच जणांना माहीत नाही, पण सांगते. आपण एका मिनिटाला ना स्वतःच्या मनातल्या मनात 400 ते 600 शब्द आपण बोलत असतो. म्हणजे हा आपला स्वसंवाद चालूच असतो. हा संवाद जो आपण करतो परत परत आपल्या मनाशी करत राहतो आणि त्यातूनच आपली स्वतःची मतं बनतात, आपला दृष्टिकोन बनतो किंवा त्याच्यातल्या वेगवेगळ्या धारणा ज्या तयार होतात. त्यासाठी आपलं गुणसूत्र जे पालकांकडनं आलेली असतात किंवा ज्या प्रकारे आपल्यावर संस्कार झालेले असतात किंवा ज्या परिस्थितीमध्ये आपण मोठे होतो त्यामधूनच ही धारणा आपली तयार होते. आणि या धारणेमधूनच माणसाचं व्यक्तिमत्व असतं आणि त्यानुसार त्याचा स्वभाव बनतो. मोहनाताई, हा विषय आपण आणखी थोडासा विशद करून मला तुमच्याकडून एखादं उदाहरण जर स्वसंवादाचं किंवा अति होत असेल तर त्याचं काय परिणाम होतात तर त्याचं उदाहरण पण एखादं तुमच्याकडून ऐकायचं आहेच. पण आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. मंडळी, आपण बघत आहात कार्यक्रम हॅलो सह्याद्री आणि आम्ही घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. नमस्कार मंडळी, हॅलो सह्याद्री कार्यक्रम आपण बघता आहात. विवेकी व्यक्ती, विवेकी समाज असा आपला विषय आहे आणि आपल्यासोबत आहेत समुपदेशक डॉक्टर मोहना कुलकर्णी. मोहनाताई, खूप छान स्वसंवादाबद्दल तुम्ही बोलत होतात, पण मला एखादं असं उदाहरण त्यातलं स्वसंवादातलं जर तुम्हाला देता आलं तर मला ते ऐकायचं. स्वसंवाद हा ना आपला स्वतःचा स्वतःशी होत असतो. इतरांशी व्यवहार करताना सुद्धा आपण मनातल्या मनात काहीतरी बोलतच असतो. म्हणजे स्वतःशी बोलताना ना आपण असं मनातल्या मनात म्हणत असतो ना की मी नेहमी ना प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असायलाच पाहिजे, माझा चुका कुणी माझ्या दाखवता कामा नयेत किंवा माझ्या कुणी असं माझ्यावर टीका वगैरे केली तर मी ते सहनच करू शकत नाही. या व्यक्तींचं उदाहरण तुम्हाला असं देते की ह्या व्यक्तीनं कधीही कुठलाही निर्णय घ्यायसाठी पुढे येत नाहीत. म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेलो
तर बा तुला इडली खायची आहे का डोसा खायचा आहे हे सुद्धा ती सांगत नाही. कारण ती मी म्हणली इडली खाऊ आणि ती समजा इडली चांगली नसेल तर तू मला म्हणशील की इडली वाईट होती, तू कशाला ऑर्डर केलीस. म्हणजे असे छोटेसे निर्णय घेण्यापासून सुद्धा या व्यक्ती दूर जातात, कारण त्या टीका सहन करू शकत नाहीत. अशा व्यक्ती तुमच्या लक्षात येईल, त्यांना मित्रमैत्रीण खूप कमी असतात. कारण असे लोकांना आपल्याला कुणी काहीतरी बोलेल, आपल्या चुका बाहेर दिसतील आणि त्यामुळे आपण जी झिरो नालायक ठरू अशी भीती वाटत असते. स्वसंवाद इतरांबद्दलचा सुद्धा मनातल्या मनात होत असतो आणि तो असा असतो की माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींनी नेहमी माझ्या बरोबर प्रेमाने न्यायाने वागलं पाहिजे आणि मला जेव्हा जिथे जे जसं हवं ते पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी लोकांचे जेव्हा जेव्हा असं काही मनाप्रमाणे होत नाही त्या वेळेला ह्या लोक अतिशय वैतागलेले, चिडलेले, रागावलेले, त्रस्त झालेले, मनामध्ये पूर्वग्रह असलेले, म्हणजे काही काही लोकांबद्दल आपण असं म्हणतो की ह्याला कसं खुश करावं, ह्याला कसं आनंदी करावं कळतच नाही. कारण ह्या माणसाची आपली हम करे सो कायदा, मेरे मुर्गी की एक ही टांग, अशी त्यांची काही लोकांचा स्वसंवाद असतो आणि तो त्यांच्या नातेसंबंधांवरती प्रगट होत असतो. बरोबर. आणि परिणाम करतो. एवढंच नव्हे तर आपल्या परिस्थितीबद्दलचाही मनातल्या मनात माणूस स्वतःशी कधी कधी असं बोलत असतो की मला सगळ्या गोष्टी अशा चटकन पटकन साध्या सिंपल सोप्या, कुठली अडचण नको, गैरसोय नको, अशा चटाचट झाल्या पाहिजे. म्हणजे माझ्यावरती ही परत ह्या लोकांचं उदाहरण मी देते की तुम्ही असं पाहिलं असेल की 4 वर्षाच्या काळात 8 ठिकाणी नोकऱ्या ही लोक करतात की इथं हे चांगलं नाही, तिथं ते चांगलं नाही, हे बरोबर नाही, इथं बॉस वाईट आहे, तिथं काम वाईट आहे. म्हणजे त्यांना एक अशा गोल्डन मोमेंट, सुवर्ण क्षणाची ते वाट बघत असतात जणू काही, की जिथे सगळं फेवरेबल, जसं सोपं साधं सिंपल असं आपल्याला मिळेल. आणि हा स्वसंवादच त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी मार्ग ठरत असतो. त्यामुळे ह्या स्वसंवादाकडे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं असतं. त्याबद्दल आपण सजग असलंच पाहिजे. मोहनाताई, 2 आणि असे विषय आहेत की जे विवेकाशी फार जवळून बांधलेले आहेत आणि तुमच्या समुपदेशनातले अत्यंत जिव्हाळ्याचे ते विषय आहेत. म्हणजे वैवाहिक जीवन आणि विवाहपूर्व मार्गदर्शन. आणि दोन्हीकडे विवेक फार महत्त्वाचा आहे. तर हे कसं विशद करून सांगाल की यातला विवेक कसा असतो? बरोबर. विवाहपूर्व मार्गदर्शन ही खरोखर आजची काळाची गरज आहे असं मी म्हणेन. कारण तुम्ही विवाहेच्छू आहात, पण तुम्ही विवाह योग्य आहात का? हा फार मोठा प्रश्न आहे. आणि आजचे तरुण तरुणींनी आणि विशेषतः त्यांच्या पालकांनी सुद्धा याबद्दल सजग असणं गरजेचं आहे. प्रश्न असा असतो ना की आज आपण म्हणतो की घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलंय, पण मला असं वाटतं घटस्फोट जर टाळायचा असेल तर उत्तम विवाहपूर्व मार्गदर्शन जर का आपण घेतलं तर घटस्फोट निश्चित टाळता येतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. त्यामुळे ह्या विवाहपूर्व मार्गदर्शनामध्ये काय होतं तर माणसाला, त्या मुलाला मुलीला स्वतःची ओळख करून घेण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. बरेचदा लग्न करायचंय असं म्हणल्यावर पहिली गोष्ट माणूस काय करत असेल तर कागद पेन्सिल घेतो आणि मला जोडीदार कसा हवा याची 1 2 3 4 यादी करायला लागतो किंवा पत्रिका बघतो. हो, पण त्याआधी मी कसा आहे ह्याचा तुम्ही अभ्यास केलाय का? माझ्या आयुष्याबद्दलच्या काय कल्पना आहेत, मी काय काम करणार, मला पैसा किती पाहिजे, माझं राहणीमान कसं पाहिजे, माझं कौटुंब कसं पाहिजे, माझे छंद आवडीनिवडी ह्याबद्दलच्या माझ्या कल्पना, मी स्त्री पुरुष समानता मानतो का, मी घरकामामध्ये किती सहभाग घेईन, ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा स्वतःचं स्वतः हे गुण आणि अवगुण ह्याचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेला असं लक्षात येतं की आपण ज्या जोडीदाराबद्दलच्या ज्या अतिशय ताठर अशी भूमिका घेऊन कुठेतरी आपण अडकून बसलेलो आहोत जोडीदार निवडताना, तसं होऊ नये म्हणून हे विवाहपूर्व मार्गदर्शन असतं. आता जे तरुण तरुणी विवाहाच्या दिशेने जात आहेत त्यांना अनेक लोक अलीकडे असं म्हटलं की आता विवाह संस्था जवळजवळ बंद पडणार, आता संपणार आहे विवाह संस्था असं म्हटलं जातं. पण मी अजिबात त्याच्याशी सहमत नाही. कारण विवाहामध्ये
त्यातला जो एक शारीरिक संबंध लैंगिक सुखाचा भाग आहे तो तर अलीकडे कुठेही किंवा कुणालाही उपलब्ध होऊ खरं, शकतो. हां. त्याकरता विवाह ही अटच राहिलेली नाही आहे. त्यातला जो सांसारिक जबाबदाऱ्यांचा भाग आहे, जेवण खाण स्वयंपाक सण वार आजारपण पाहुणे वगैरे वगैरे घर, तो सुद्धा हल्ली बराचसा आउटसोर्स करता येतो. पण तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे सहजीवनाचा, की जे नातं ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेम आदर विश्वास सुरक्षितता मिळते, एक केअरिंग शेअरिंग होतं, त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे आणि थोडंसं परस्परावलंबन सुद्धा आहे, जे नातं अधिक जवळीक आणण्यासाठी नात्यामध्ये आवश्यक असतं. त्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे, समानता आहे आणि तुम्ही आपल्या जोडीदाराचा केलेला बिनशर्त स्वीकार आहे. खरं. आता हे जे सहजीवन फक्त आणि फक्त लग्नात मिळतं असं मी का म्हणते, कारण लिव्ह इन रिलेशनशिप, ओपन मॅरेज, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ह्यामध्ये ह्या दोन गोष्टी मिळतील, पण जी एक कमिटमेंट बांधिलकीची जी भावना आहे, बांधिलकीचं जे नातं लग्न आपल्याला देतं ते ह्या दुसऱ्या कुठल्याच व्यवहारामध्ये मिळत नाही. आणि त्यामुळे जी एक माणसाची भावनिक मूलभूत अशी गरज आहे, भावनिक गरज, की मी कुणाचा तरी आणि कुणीतरी माझं असावं, ही माणसाची भावनिक गरज आहे आणि ती मला असं वाटतं लग्नातून पूर्ण होते. आता ह्याच्यामध्ये हे जर सगळं छान सुरळीत जात असेल तर ते विवेकी नातं पुढे जातं. समजा दोन माणसं एकत्र राहायला लागल्यावर कुठं ना कुठेतरी असमाधान येतच, पण हे जे असमाधान असतं त्याबद्दल योग्य तो सुसंवाद जर का झाला तर तो प्रश्न आपण मिटवू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. पण जर का त्याच्यामध्ये संवाद न होता, चर्चा न होता ते अविवेकाकडे झुकायला लागलं तर त्याच्यामध्ये हट्ट येतो, दुराग्रह होतो आणि मग च च च वापरून तू मुद्दामच असं केलं, तुला माहिती नाही, तुला मी आता हे सहन करूच शकत नाही, आता हे राहणं अशक्यच आहे मला, असे च येऊन अविवेकी विचारांकडे आपण जातो आणि मग नवरा बायको भांडायला लागतात. एक शेवटचे वाक्य सांगते, हे भांडणं ह्याच्यामध्ये दोघेही हारतात, कुणीच जिंकत नाही, कारण ही लढाई जिंकण्यासाठी नसते. क्या बात आहे. मंडळी, आपण बघत आहात कार्यक्रम हॅलो सह्याद्री आणि आम्ही घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. नमस्कार मंडळी, विवेकी व्यक्ती विवेकी समाज या विषयावर आज आपण चर्चा करतो आहोत समुपदेशक डॉक्टर मोहना कुलकर्णी यांच्याशी. मोहनाताई, आपण अगदी काही मिनिटं शिल्लक राहिले आहेत आपल्या या चर्चेला, पण म्हणजे चर्चाही उतरत्या वयाकडे आहे असं म्हणता येईल आपल्याला, तर थोडंसं उतरत्या वयातला जो विवेक आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात. साठी बुद्धी नाठी असं ज्यांनी कोणी म्हणून ठेवलेलं आहे त्यांनी हेच म्हटलं आहे की बुद्धी जीर्ण होण्याचा प्रकार होत असतो त्या वयामध्ये. तर या वयातला विवेक आणि महत्वाचं म्हणजे एकूणच सामाजिक विवेक, या दोन्ही प्रश्नांचं एक संयुक्त उत्तर मला तुमच्याकडून चालेल. वयोमानानुसार माणसांनी आपलं स्वतःच्या वयासोबत येणाऱ्या ज्या काही आजारपणामुळे शारीरिक व्याधीमुळे आलेल्या ज्या मर्यादा असतात ना, त्या सगळ्यात पहिल्या त्या स्वीकारल्या पाहिजे. दुसरी गोष्ट असे आहे की स्वतःच्या आनंदाची जबाबदारी, मनोरंजन असेल, काही छंद असतील, ती आपली आपण घेणं गरजेचं आहे. भूतकाळातल्या रेकॉर्ड्स वाजवणं दुःखाच्या या बंद करायला हवं. तिसरी गोष्ट अशी आहे की कुटुंबियांनी माझ्याशी अतिशय योग्य पद्धतीने वागलंच पाहिजे. हा दुराग्रही विचार जितक्या लवकर बाजूला ठेवता येईल तितका ठेवावा. आपण पूर्वीसारखे लोकांच्या उपयोगी पडू शकत नाहीत, त्याच्यावर मर्यादा आल्या आहेत. त्याच्यासाठी स्वतःला आता दूषणं देऊ नका, कारण तो वयोमानानुसार निसर्ग क्रमानुसार झालेला बदल आहे. बिलकुल. तिसरी गोष्ट मी स्वतःच्या बाबतीत जी अवलंबते ती मी सांगेन की शेवटपर्यंत स्वतःचं शारीरिक आरोग्य हे जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट मात्र मी माझ्या बरोबरच्या सिनियर मित्रमैत्रिणींना जरूर सांगेन की दिवसभरातल्या 2 गोष्टी तरी घड्याळाच्या काट्याला धरून करा. कुठल्याही 2 गोष्टी. घरात 9 वाजले तर ही व्यक्ती अमुक एक काम करत असेल,
4 वाजले तर ही व्यक्ती अमुक एक काम करत असेल असं स्वतःशी ठरवा. क्या बात आहे. हे फार नियम शिस्त स्वतःला लावणं या वयामध्ये सुद्धा गरजेचं आहे. आणि त्याच्यातूनच आपण सामाजिक किंवा विवेकी समाज याच्याकडे जेव्हा येतो तेव्हा असं लक्षात येतं की एक भावनांक हा शब्द आहे EQ, म्हणजे संपूर्ण समाजाचाच जेव्हा भावनांक वाढेल त्यावेळेला विवेकी समाज आपल्याला मिळेल. आता हा विवेकी समाज असणं, समाजाचा भावनांक वाढणं म्हणजे काय, तर आपले विचार, भावना आणि परत वर्तन हे सुद्धा जितकं लवचिक आपल्याला ठेवता येईल, त्याच्यामध्ये ताठरता, रिजिडिटी आणली नाही तर बरं होईल. आपलं वर्तन हे समाजाभिमुख असायला हवं. केवळच लंबकीय म्हणजे एक्स्ट्रीम एकदा असे विचार, दुसऱ्या टोकाचे दुसरे विचार असं सहसा होऊ देऊ नये, अस्थिरता येऊ देऊ नये. त्याच्यातली अतिशय एक महत्त्वाची गोष्ट समाजामध्ये लक्षात ठेवायची आहे की अंधश्रद्धा, भेदाभेद हे जेवढे लहानच्या वयापासून आपण दूर ठेवू शकू तेवढे चांगलं आहे. एक समाजासाठी उपयुक्त गोष्ट आहे ती म्हणजे आपण नागरिक म्हणून आपले हक्क, आपले अधिकार याचा खूप विचार करतो, पण आपल्या जे कर्तव्य आहे आणि शिस्तपालन आहे ते आपण करतो का ह्याची पण प्रत्येक नागरिकाने जाणीव ठेवायला पाहिजे. आणि असं जर आपल्या स्वतःचं आपण विश्लेषण करत गेलो आणि मी एक प्रामाणिक एक कर्तव्य मानणारा असा स्वतःला जर मानत असेल तर माझ्यासारखे अनेक व्यक्ती या समाजामध्ये, जसं मी पालकांकडून अपेक्षा करते की लहान मुलांना मी नेहमी प्रश्न विचारते पालकांना की तुम्हाला हुशार मूल हवं का शहाणं मूल हवं. हुशार मुलाचा IQ नक्कीच हाय आहे, पण शहाण्या मुलाचा EQ हा खूप वरचा असतो. आणि असा उच्च भावनांक असलेली मुलं जेव्हा या समाजात मोठी होतील तेव्हा आपला समाजही खऱ्या दृष्टीने विवेकी होईल. क्या बात आहे. मोहनाताई, अगदी शेवटचा प्रश्न आजच्या मुलाखतीतला. तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर समुपदेशन करता, पण एक खूप वेगळ्या विषयावरचं तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, ते आहे अफेअर्स. तर आम्हाला या पुस्तकाबद्दल जाता जाता सांगा. हो, मी हे समुपदेशनाचं काम सुरू केलं त्यावेळेला डॉक्टर विजय नागास्वामी यांचं 3 इज अ क्राऊड हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. आणि त्या पुस्तकामध्ये विवाहबाह्य संबंध हाच मूळ त्या पुस्तकाचा विषय आहे. त्यामुळे मला असं हा समुपदेशनाचं काम करता करता माझ्याकडे येणाऱ्या केसेस, क्लायंट्स याच्यातनं असं लक्षात आलं की जवळजवळ 30 ते 40% विवाहामधले अनेक जोडप्यांना हा विवाहबाह्य संबंधाचा एक त्यांच्या वैवाहिक आयुष्याला धक्का देणारा प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. खरं तर या विवाहबाह्य संबंधाकडे बरेच जण आपण एक गॉसिप किंवा काहीतरी तिखट मीठ लावून बोलण्याची गोष्ट असं बघतो, पण खरोखर ज्यांचं सहजीवन चांगलं होऊ शकतं किंवा असतं अशा लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा घडणारी ही घटना आहे. त्यामुळे हे मी ह्या पुस्तकाकडे ना एक प्रकारे टेक्स्टबुक, पाठ्यपुस्तक असं म्हणून बघते. कारण त्यामध्ये या विषयाची अगदी त्याची व्याख्या, कशाला अफेअर म्हणायचं इथपासून त्याचे विविध प्रकार, विविध कारणं, विविध परिस्थितीमध्ये होणारे अफेअर्स, त्याच्याबद्दलचे समज, गैरसमज आणि त्याचे होणारे परिणाम, दोन्हीही जोडीदारांवर त्याचे होणारे परिणाम आणि ह्या सगळ्यातून परत बाहेर कसं पडायचं ह्याचं अतिशय सुंदर उदाहरणं देऊन त्यांनी विवेचन केलेलं आहे. विशेषतः या पुस्तकाचा जो उत्तरार्ध आहे तो मला फार जास्ती आवडतो, कारण सहजीवनाची परत जर का सुरुवात करायची असेल तर मी त्याच्यात जे पहिलंच वाक्य आहे की अफेअर प्रूफ लग्न असं काही नसतं. कारण आपण जसं गाडी घेऊन रस्त्यावर आलो तर ॲक्सिडेंट हा होऊ शकतो, त्यामुळे अफेअर हे होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला परत आपल्या वैवाहिक सहजीवनाची जर का सुखरूपपणे सुरुवात करायची असेल तर
आपण एकमेकांवरती विश्वास दाखवणं, क्षमाशील असणं, स्वतःलाही क्षमा करणं, आपल्या जोडीदारालाही क्षमा करणं, आणि त्याच्यातून आपल्या हा एक धोक्याची घंटा होती आपल्या या वैवाहिक जीवनाला, असं समजून पुढे अधिक चांगलं वैवाहिक जीवनाच्या दिशेने जाणं, हा त्यातनं दिलेला खूप चांगला संदेश आणि विवेकी संदेश आहे असं मला वाटलं. म्हणून मी त्या पुस्तकाचा अनुवाद केला. त्यातली 2 शेवटचे जे प्रकरणं आहेत त्याचं नावच मुळी शहाणपण देगा देवा आणि दोघे धरू सुपंथ असं आहे. आपण सर्वजण जरूर ते पुस्तक वाचा आणि मला कळवा. मोहनाताई, शेवटी सगळ्या नद्या सागराला मिळतात आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी शेवटी विवेकाला येऊन मिळतात, असाच आपल्या आजच्या या चर्चेचा अर्थ काढता येईल. मंडळी, आपल्यासोबत होत्या डॉक्टर मोहना कुलकर्णी, आणि आज खूप छान विवेकी व्यक्ती विवेकी समाज या विषयावर चर्चा झाली. मला असं वाटतं की संपूर्ण कार्यक्रमाची ऑनलाईन स्टोरी जर सांगायची झाली तर असं म्हणता येईल की शारीरिक आरोग्य जपाच, पण मानसिक आरोग्य जपा, विवेक आपोआप जपल्या जाईल. मोहनाताई, आज खास अमरावतीहून तुम्ही या मुलाखती करता इथे आलात आणि खूप महत्त्वाची माहिती आमच्या सर्व दर्शकांना दिलीत, तर त्याकरता मी दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.